तीन बाई युक्ती आहे, तीन बाई शक्ती आहे, झेप घेता पाखराच्या पंखातील शक्ती आहे. आपल्या दिनबाईचा जेव्हा शताब्दी महोत्सव झाला त्यावेळेला मला काहीतरी लिहायला सांगितलं साहेबांनी ती कविता आपल्या समोरच्या गेटवर आणि त्याच वेळेला एक आनंदाची गोष्ट मला आठवते. मी मंगेशला एक लेख दिला होता, तुमच्यावर लिहिलेला आहे पहा. आणि तो लेख एकता जैनला अमेरिकेमध्ये फॉरवर्ड झाला. तो लेख काही माझ्याजवळ सध्या नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही त्यावेळेला कसे कसे होते ते त्यामध्ये मी मुद्दाम लिहिलेला आहे. नवीनताबद्दल आठवण आहे, राठोडबद्दल आठवण आहे, सचिनबद्दल आठवण आहे, प्रसाद पांडेबद्दल आठवण आहे, एकता जैनबद्दल आठवण आहे, सगळ्यांबद्दल लिहिलेला आहे, सगळ्यांबद्दल लिहिलेला आहे. तो लेख माझ्याजवळ नाही. तो जर तो मिळवून देत असेल तर तो पुन्हा आम्ही आयुष्याची सुवर्ण महोत्सवी वाटचाल करणाऱ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि प्रिय विद्यार्थिनी भगिनी, तुमची बॅच 1990ची. त्या 90मध्ये जसे तुम्ही नवतारुण्यानं भारावून गेलेले होते, तो उत्साह, ती जिद्द, उदाहरणार्थ वर बुबडे सरांचा तास आहे आता धावत पडत आहे अनेक. त्याच वेळेला देशामध्ये सुद्धा एक नवीन वातावरण तयार झालेलं होतं. आमची पिढी ही परंपरागत पिढी होती, त्या मानानं होतो आम्ही आधुनिक त्या काळातले. पण तसं देशामध्ये होतं एकाधिकारशाही राज्य, आर्थिक बाबतीत तुमच्या पिढीला भारतही बदलत होता. मुक्त अर्थव्यवस्थेकडे ती वाटचाल होती. आणि त्याच्यामुळे झालं असं की तुमच्या ऐन 50ला जशी तुम्ही भरारी घेतली, प्रत्येकाचा एक व्यवसाय आहे, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, मुलं शिकायला लागलेले आहे, त्यांच्याकडे डोळे आहेत, समाजात तुम्हाला प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, पण दिल है तो मान का. म्हणून गेट टुगेदर. आणि या गेट टुगेदर मध्ये नेमकं काय आहे तर स्मृतीची ताळका पाय. सध्या जसे तुम्ही स्मृतीमध्ये गुण होऊन गेलेले आहे तसे आम्ही सुद्धा तुमच्या काळात त्या काळामध्ये आम्ही सुद्धा पोहोचलेलो आहोत. कोणाला काय आम्ही नाव ठेवायचो, भरगावर कसं जायचं, बोलायचं, बोबडे सारखी बॅटिंग, इथून तर त्या भंगीपुऱ्यापर्यंत, इथून तर भंगीपुऱ्यापर्यंत केशरवाणी सर, मी, दुधे सर आणि वाईकेसकर, मला वाटते आम्ही आयुष्यात कधी इतकं हसलो नसेल आम्ही सुद्धा. आणि त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे दुसरी गोष्ट अशी की सुट्टीची काढता पानं तर इथं नतमस्तक व्हावं अशी जागा ती राहते. जिथं आदरानं नवावं असं डोळ्यासमोर कधी दिसत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, एखादा वटवृक्ष असतो ना, एखादा पारिजात असतो ना, त्याला तसा फुलोरा येऊन जातो. जेव्हा तुमच्या आठवणी मनात येतात ना, आमची मनस्थिती तशी होती. फुलं दे रे फुलं महादे, अशासारखी आमची अवस्था होती. आणि तुम्हाला खरं सांगू, जीवन म्हणजे नाणे घेणे आणि देणे. जीवन म्हणजे नाणे घेणे आणि देणे. इथून गेल्यानंतर पुन्हा तेच मुलं. आणि विशेषतः स्त्रीला कितीतरी नाती जपावी लागतात. सासरची, माहेरची, सगळ्यांचे राग लोक, घरी मुलं किती काटावतात, काय आपण जसं दप्तर टाकून देतो तो नेमकी आणि असं करणं तसं करणं, आपण कामाच्या गोतावळ्यात. हा सगळा गोतावळा असताना सुद्धा मन कुठंतरी होतं. मित्र हो, एक आणखी गोष्ट तुम्हाला सांगतो. संस्कृतीमध्ये 2 वंश असतात. एक असतो मातृपितृ वंश, तो वंशाचं सातत्य पिढ्यानपिढ्याचं चालवतो. आणि एक वंश असतं आचार्य वंश. हा आचार्य वंश संस्कृतीचं जतन करतो.
जसं तुम्ही तुमच्या गुरुजनांना पाहून तुझ्या वृत्तीत गुरुजन झाले तसे आम्ही सुद्धा आमच्या गुरुजनांना आणि आचार्य वंश काय चालवतो, आचार्य वंश संस्कृती चालवतो. तुमच्या पिढीचे काही म्हणजे सातत्यानं जसं मंगेश आहे, सचिन आहे, डॉक्टर अस्वार आहे, राजा आहे, प्रत्येकाचे त्यावेळेचे चेहरे सुद्धा गावरान स्वभावाचा अस्वार त्याला गावरान म्हणून अजून त्याची भाषा पेकेलेली नाही अजून माझ्या लक्षात. सचिनचा विनम्रपणा, राजाचा साधा भोळा स्वभाव आधी ही शर्मिष्ठा याच्यामध्ये किती कमालीचा म्हणजे उत्सुक नैसर्गिक उत्साह होतो. तो उत्साह हे सगळं आठवतं आणि आमची स्थिती कशी आहे आज, आमची स्थिती अशी आहे किंवा आम्ही युही दिन काटणं आहे, दोस्तों के नाम के घर दुश्मनों के काटणं. तुमचं कसं आहे, तुमचं वसंत फुललेलं आहे, शरदाच्या चांदण्यामध्ये तुम्ही सध्या लावून निघत आहात आणि आमच्या ऋतू सुरू झालेला आहे, पडझड सुरू झालेली आहे. काही मित्र गेले, काही आले, काही नाही, काय येत नाही, काहींना विस्मृती आलेली आहे. हे सगळं जीवनाचं जे चक्र असतं ना, ते चक्र सातत्यानं चालू राहतं. या नदीच्या पारवेड्या यौवनाची धार आहे, या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या हाड आहे, आणि एक मुलींना विशेष सांगू, आपल्याला खूप आयुष्यभर आपण सगळे विविध प्रकारचे वस्त्र प्राधान्य, पण पैठणी असते ना, ती पैठणी जशी जपून ठेवल्या जाते तसं शालेय जीवनातलं हे जे वय असतं हे सुद्धा एक जपून किती निश्चित होते मी ममतेच्या त्या छायेत, किती निश्चित होते मी ममतेच्या छायेत, देवाऱ्यात देवनारी तनु समयची वृद्ध सगळी जवळची. तुमच्या बरोबर